आपण इतिहासाचा पाठ करणार. इतिहासाचे सामान्यपणे किती कालखंड तर 3 काळ. एक आहे प्राचीन, दुसरा आहे मध्ययुगीन आणि तिसरा प्रकार आहे आधुनिक. आधुनिक इतिहासामध्ये आपण भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास पाहताना भारतावरती सत्ता करणाऱ्या 2 परकीय सत्ता मुघल आणि इंग्रज आणि मुघल या 2 सत्तांनी दीर्घकाळपर्यंत भारतावरती राज्य केले. या इंग्रजांना भारतीय भूमिपुत्रांनी वैयक्तिकरित्या म्हणा, सामूहिकरित्या म्हणा अनेक वेळा प्रतिकार केला, जोरदार प्रतिकार केला. कधी कधी त्यांना यश आले त्याच्यामध्ये, तर कधी त्यांना अपयशाचाही स्वीकार करावा लागला. सामूहिकपणे इंग्रजी सत्तेला दिलेला सगळ्यात मोठा प्रतिकार हा म्हणजे 1857 चा होता. 1857 त्या उठावानंतर तो उठाव अयशस्वी झालेला, पण तो सामूहिकरित्या केलेला भारतीयांचा सगळ्यात पहिला मोठा प्रतिकार होता इंग्रजांविरुद्ध. तिथून पुढे अनेक पद्धतीने भूमिपुत्रांनी, भारतीय देशभक्तांनी प्रतिकार केलेला, अनेक जणांनी प्रतिकार केलेला. तर अशाच प्रतिकाराची पद्धती म्हणून त्याचे पाऊल म्हणून भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली, ज्याची आपण मागच्या पाठापर्यंत माहिती पाहिली. त्या राष्ट्रीय सभेमध्ये 2 गट होते, 2 गट. एक गट कुठला होता? जहाल गट आणि एक होता मवाळ गट. मवाळ म्हणजे एकदम सशस्त्र क्रांतीचा तीव्र प्रतिकाराचा पुरस्कार करणारे जहाल. आणि मवाळ म्हणजे शांततेच्या, सौम्यतेच्या, काळजीच्या, संक्षिप्त मार्गांचा स्वीकार करणारे. मवाळ म्हणजे शांततेचा मार्ग आणि जहाल म्हणजे तीव्र प्रतिकाराचा. तर या तीव्र प्रतिकाराच्या मार्गाचं पुढे नामांतर म्हणा, एक अन्य नाम म्हणा, त्याचा एक प्रकार विकसित झाला, तो आहे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. आपण पाठ पाहणार आहे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. सशस्त्र म्हणजे काय? सशस्त्र म्हणजे शस्त्रेण सह. सशस्त्र म्हणजे शस्त्रेण सह. सशस्त्र म्हणजे शस्त्रेण सह. शस्त्रासोबत जी क्रांतिकारी चळवळ झाली तिला काय म्हणायचं? सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. विनयाचा, शांततेचा, कायद्याचा मार्ग स्वीकारणे केलेला आहे. इंग्रजांविरुद्ध अत्यंत तीव्र अशी प्रतिक्रिया, तीव्र प्रतिकार, तीव्र उठाव अशी भावना असणाऱ्या भारतीय भूमिपुत्रांचा, वीर भूमिपुत्रांचा हा जो समुदाय, त्यांनी सशस्त्र क्रांतिकारी चळवळीचा स्वीकार केला. त्यामध्ये अग्रगण्य आपल्याला अगोदर नाव घ्यावं लागेल की रामसिंह तुकाळ यांनी पंजाबमध्ये काही उठाव केला. रामसिंह तुकाळ, कुठं? पंजाब प्रांतात. महाराष्ट्र भूमीमध्ये कुठे उठाव केला होता का? महाराष्ट्र भूमीमध्ये या सशस्त्र क्रांतिकारी चळवळीचं नेतृत्व केलेलं होतं पहा. बरोबर, वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके यांनी लघुजी व
यांच्याकडून शस्त्रविद्येचं प्रशिक्षण घेतलं. लहुजी साळवे यांच्याकडून शस्त्रविद्येचं प्रशिक्षण घेतलं. आता सशस्त्र क्रांतिकारी चळवळ म्हणल्यानंतर शस्त्रविद्येचं ज्ञान असलं पाहिजे ना. तर वस्ताद लहुजी साळवे यांच्याकडून वासुदेव बळवंत फडके यांनी शस्त्रविद्येचं ज्ञान निर्माण केले आणि सशस्त्र क्रांतिकारी चळवळीमध्ये अत्यंत प्रखर नेतृत्व केले. काय केले यांनी? रामोशी बांधवांचं संघटन केले. रामोशी बांधवांचं संघटन केले. कुणी? वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशी बांधवांचं संघटन केले. बंड पुकारला त्याने इंग्रजी स्थितीमध्ये. बंड पुकारला, अत्यंत तीव्र प्रतिकार केला. सशस्त्र क्रांतिकारी चळवळीचं महाराष्ट्र भूमीचं नेतृत्व वासुदेव बळवंत फडके यांनी केले त्या काळात. आणि त्यांना ब्रिटिशांनी पकडून एडनच्या कारागृहामध्ये ठेवले. एडन पुढे महाराष्ट्र भूमीमध्ये यांनी नेतृत्व केले. बिहार जो भाग आहे, बिहार प्रांत, त्या बिहार प्रांतामध्ये बिहार बिरसा मुंडा नाव ऐकलं असेल तुम्ही. काय? बिरसा मुंडा यांनी उठावाचं नेतृत्व केले. कुठे? बिहार प्रांतामध्ये. बिहार प्रांतामध्ये यांनी बिरसा मुंडा यांनी नेतृत्व केले. यांच्या नेतृत्वाखाली बिहार प्रांतामधील मुंडा जी जनजाती होती, आदिवासी समाज जो आहे, या बांधवांनी मिळून संघटित होऊन इंग्रजी सत्तेविरुद्ध प्रतिकार केला. आणि या उठावाचे नेतृत्व कोणी केले? बिरसा मुंडा यांनी केले. बिरसा मुंडा यांनी. आता एक प्रमुख नाव जे तुमच्या सर्वांच्या परिचयाचं आहे आणि आपल्या महाराष्ट्र भूमीचे वीर भूमिपुत्र असणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. यांनी अत्यंत मुख्य भूमिका बजावली या सशस्त्र क्रांतिकारी चळवळीमध्ये. महाराष्ट्र भूमीमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. अत्यंत नाशिक प्रांतामध्ये, नाशिक भागामध्ये सन 19 किती? इसवी सन 19 मध्ये नाशिक मध्ये मित्रमेळा नामक संघटनेची स्थापना केली. सन 19 मध्ये नाशिक मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली. किती साली? इसवी सन 19 मध्ये नाशिक येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मित्रमेळा नामक संघटनेची स्थापना केली. आणि याच मित्रमेळा संघटनेचं पुढे म्हणजे इसवी सन 1904 साली अभिनव भारत हे नामकरण झाले. मित्रमेळा संघटनेचे अभिनव भारत.
उच्च शिक्षणाच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे इंग्लंडला गेले. कुठे गेले? इंग्लंडला गेले. आणि इंग्लंडला गेल्यानंतर त्यांनी तिथून आपल्या मित्रमेळा हे पूर्वीचं नाव असणाऱ्या मुक्त क्रांतिकारी संघटनेला म्हणजे 1904 नंतर अभिनव भारत असं नामांतर झालेल्या आपल्या गुप्त क्रांतिकारी संघटनेला इथल्या भारतीय सदस्यांना क्रांतिकारकांना क्रांतिकारी साहित्य म्हणजे त्यामध्ये वाचन साहित्य असेल, पुस्तके असतील आणि इतर शस्त्रास्त्र असतील यांचा पुरवठा करायला सुरुवात केली. कुठून? इंग्लंड. दीर्घकाळ स्मरणात राहणार असं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं उत्तम असं कार्य आहे. आपण या सशस्त्र क्रांतिकारी चळवळीमध्ये रामसिंग तुकाराम, वासुदेव बळवंत फडके आणि बिरसा मुंडा, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या महापुरुषांचं कार्य पाहिलं. आता काहीतरी प्रश्न विचारला. मित्रमेळा स्थापना किती साली झाली? इसवी सन 19. इसवी सन 19. 1904 इसवी सन मध्ये काय नामांतर झाले मित्रमेळा संघटनेचं? तर बरोबर आहे, अभिनव भारत मित्रमेळा किंवा अभिनव भारत यांची स्थापना कोणी केली? बरोबर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशा प्रकारे आज आपण सशस्त्र क्रांतिकारी चळवळ हा पाठ अभ्यासलेला आहे. स्वाध्याय करायचा स्वाध्याय तुम्ही सगळे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी विपुल ग्रंथ रचना केलेली. त्यामध्ये प्रसिद्ध ग्रंथ रचना असणारा 1857 म्हणजे स्वातंत्र्य समर हे त्यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे. यातील थोड्याशा घटकाचं वाचन करून यायचं आणि तुमच्या शब्दामध्ये त्याचा सारांश लिहून आणायचा हा स्वाध्याय. तर हा पाठ समजला असं गृहीत धरू. पुस्तका